Hello friends and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमचा जो स्टोरी होती द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू हिला आपण वाचून चुकलो होतो. तर ह्याचे काही एक्सरसाइज पार्ट बाकी होते, त्याला आपण बघूया आणि बघायचं की त्यांना कसं करायचं आहे. तर चला बघू द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. एक्सरसाइज करायच्या आधी एकदा आपण क्विक रिकॅप करायचं की ही स्टोरी जी आपण वाचली होती त्याच्यात काय होतं. ह्याच्यात एक सिंह होता, लायन, मॅन होता म्हणजे माणूस, आणि एक स्टॅच्यू होता म्हणजे एक प्रतिमा होती, मूर्ती होती. ह्या स्टोरीमध्ये सांगितलं गेलं आहे की कसं जेव्हा एका काळी खूप खूप वर्षांआधी, खूप खूप आधी जेव्हा माणूस आणि जानवर बोलू शकत होते एकामेकाशी, तेव्हाची ही गोष्ट असं म्हटली जाते. तर म्हणतात की हे दोघांचा विवाद होऊन गेला होता, माणसाचा आणि सिंहाचा. म्हणतात की दोघे एकामेकाला म्हणावते की मी श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. सिंह म्हणे की माझ्यात खूप जास्त स्ट्रेंथ आहे, मी खूप ताकदवर आहे, तर म्हणून मी जास्त श्रेष्ठ आहे, मी महान आहे. आणि जो माणूस होता तो म्हणाला की नाही, मी जास्त बुद्धिमान आहे. माणसं जे आहेत जे जास्त बुद्धिमान असतात त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता फार असते. कारण की आम्ही लोक जे आहे म्हणजे माणसं जे आहेत ते त्याच कारणाने जानवरांना कॅप्चर करून घेतो, बंधक बनवून घेतो आणि अशा प्रकारे जे आहे आम्ही जास्त श्रेष्ठ आहोत. तर त्यांचा विवाद वाढत असतो. मग तो माणूस त्यांना त्या सिंहाला एका बगीच्यामध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की बघ ही मूर्ती दाखवतो. एक मूर्ती असते तिथे, ती दाखवतो. त्याच्यामध्ये जो हर्क्युलस एक फारच हिरो होता, जो म्हणजे फार मोठा हिरो, म्हणजे फिल्मचा हिरो नाही बरं, म्हणजे खूप मोठा एक बहादूर माणूस होता, खूपच साहसी होता. त्याची तिथे मूर्ती असते. तो उभा आहे आणि खालती त्याच्या पायाच्या सिंह आहे. तर ही अशा प्रकारची मूर्ती तो त्याला दाखवतो, म्हणतो की पहा ही मूर्ती पहा, ही पण हेच सांगते की आम्ही जास्त श्रेष्ठ आहोत, माणसं जास्त श्रेष्ठ आहे, महान आहे. तर ती पाहून सिंह काय म्हणतो की हो, ही तर माणसांनी बनवली आहे, ही अशीच राहणार. जर का ही मूर्ती कोणत्या सिंहाने बनवली असती, लायननी बनवली असती, तर तो त्या मूर्तीमध्ये लायन उभा असता आणि माणूस त्याच्या पायाच्या खालती असता. तर ह्याच्याने काय कळतं की स्टोरी टेलर जो असतो म्हणजे जो कहाणी सांगणारा असतो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वरती कहाणी निर्भर करते. म्हणजे एकच कहाणी जर दोन वेगवेगळे व्यक्ती सांगतील, दोघे आपल्या दृष्टिकोनने सांगतील, तर त्यांची कहाणी ती वेगळी होऊन जाईल. तर अशा प्रकारे ही जी स्टोरी होती ही अशी मजेदार होती की दोघे जण आपापला पर्स्पेक्टिव्ह सांगतात की कसे म्हणजे एकामेकाला सहमत करायची कोशिश करतात की आम्ही श्रेष्ठ आहोत, पण शेवटपर्यंत कोणीच कुणाला सिद्ध काही करू पावत नाही. कारण की आहे काय, मूळतः दोघे आपल्या आपल्या जागी श्रेष्ठच आहे. तो आपल्या जागी आहे सिंह आणि माणूस आपल्या जागी. तर अशा प्रकारची स्टोरी आपण काल वाचली आपल्या लास्ट सेशन मध्ये. आता आपण ह्याचे एक्सरसाइज बघू. हे हे जे क्वेश्चन आन्सर्स होते हे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकले होतो. हु स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी, पहिले कोण बोलतात? लायन. व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ? हिज स्ट्रेंथ, म्हणजे त्याची ताकद जी असते त्याची त्याला अभिमान असतो. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ? माणसाला कसला अभिमान असतो? तर त्याला आपल्या बुद्धिमत्तेचा, हिज इंटेलिजन्स. व्हॉट डिड द मॅन शो टू द लायन? काय दाखवतो? तर तो त्याला स्टॅच्यू दाखवतो. हु स्पीक्स लास्ट इन द स्टोरी? तर लास्ट मध्ये पण लायन बोलतो. रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर. जोराने ही स्टोरी बोलायची तुम्हाला टीचर बरोबर. त्यासाठी तुम्ही काय कराले, मागच्या सेशन जो होता माझा त्याच्यात तुम्ही परत बघा आणि परत से जसं जसं मी स्टोरी बोलते तसं तसं तुम्ही पण बोला. टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे मराठी, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ही कहाणी शॉर्ट मध्ये म्हणजे लहान मध्ये सांगायची. तर ही तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगू शकता, आई वडिलांना किंवा आणि कुणालाही सांगू शकता. ही स्टोरी आपल्या मदर टंग मध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये ही स्टोरी तुम्ही सांगा. टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. अशाच प्रकारे मॉरल म्हणजे की काय शिक्षा देते ही कहाणी, हे पण तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये सांगा. आता नेक्स्ट आहे फाइंड टू वर्ड्स बिगिनिंग विथ पीआर फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच. हे सुद्धा आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकलो होतो. आता बघा, वी लर्न टू थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी. दोन वस्तू आपण या स्टोरी मधनं शिकतो. ठीक आहे, या कहाणीत दोन वस्तूंची शिक्षा मिळते. ती काय आहे? फाइंड अँड राईट द सेंटेन्सेस विच टेल अस दॅट. तर असे आपल्याला सेंटेन्सेस शोधायचे आहेत. हे आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकलो होतो. हे पण मॅन अँड अॅनिमल्स कॅन नॉट टॉक टू इच अदर नाव. यात हे सांगितलं गेलं की माणूस आणि
पशु जे आहे ते एकमेकाशी गोष्टी नाही करू शकत आणि लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. आणि पशु जे आहे म्हणजे जे लायन्स, सिंह जे आहे ते काय स्टॅच्यूज जे असतात, मूर्त्या ज्या असतात ते नाही बनवू शकत. हे सुद्धा आपण केलेलं आहे आपल्या मागच्या सेशन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन हा जो होता हा आपण केला आहे, तरी एकदा बघूया. रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. हे वाचायचंय आपल्याला आणि सांगायचं आहे की स्पीकर म्हणजे जो बोलणारा आहे हे व्यक्ती ABCD मध्ये हे काय म्हणतील. बघा आता ही मजेदार प्रक्रिया. राजू थिंक्स इट्स फन टू पुल हिज पपी टेल. हा राजू आहे आणि हा ह्याचा पपी आहे, ह्याचा कुत्रा आहे. तर ह्याला म्हणतोय तो की त्याला मजा येतो, त्याला तो सोचतो की खूप मजा येतो जेव्हा आम्ही पपीची टेल खेचतो. तर टेल म्हणजे काय, पुच्छ है ना, म्हणजे त्याची जी पूछ आहे ती खेचायला त्याला फार मजा येतो. लहान मुलं अक्सर असे जे शरारती असतात ते असं करतात. त्याला कसा म्हणेल तो, राजू सेज इट्स फन टू पुल हिज पपीज टेल, असं होईल. असंच रोमाज ग्रॅनी सेज रोमा शुड विअर अ साडी फॉर फेस्टिवल. ठीक आहे, ही रोमाची नानी आहे, ग्रॅनी आहे आणि ही रोमा आहे. द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट्स. टीचरनी सरप्राईज टेस्ट घेतला मुलांचा. सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट. पण काही मुलांना ते डिफिकल्ट वाटलं, कठीण वाटलं. असंच द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट हे तुम्ही लिहू शकता अशाच प्रकारे. आणि हे अ लेपर्ड वेंडर्ड इनटू अ सिटी, अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅड बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी. म्हणजे की एक लेपर्ड जो होता तो शहरमध्ये घुमत होता, कारण की काय की एक मोठा पार्ट जो होता फॉरेस्ट जंगलचा, तर तो जो आहे त्याला शहरमध्ये सामील केला गेलाय, तो शहर बनवून दिला गेलाय, म्हणून तो शहरात घुमतो. तर हे सगळे जे आहे ते तुम्ही आपल्या मागच्या सेशन मध्ये जे होतं ते बघू शकता, याचे आन्सर सगळे. नेक्स्ट बघा आता, यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. इथे आपल्याला ब्लँक्स जे आहेत हे भरायचे आहेत आपल्या इमॅजिनेशनने की याच्यात काय होऊ शकतं. बघा, दॅट इज वाय आय डिडंट ईट द मँगो. म्हणजे की या कारणाने मी मँगो नाही खाऊ शकलो. तर मँगो म्हणजे काय, आंबे. आंबे कोणत्या कारणाने नाही खाऊ शकलो, होऊ शकतं की आपली तब्येत खराब असेल किंवा आणि कोणतंही कारण असेल, तर ते कारण असं लिहायचं आहे. दॅट इज वाय म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायचं, कारण लिहायचं या सेंटेन्स की असं का झालं असेल. दॅट इज वाय द फार्मर बीट द कॅमेल. फार्मरनी शेतकऱ्यांनी उंटला का मारलं. ठीक आहे. दॅट इज वाय द मंकी जम्प्ड इनटू द लेक. की काय कारण असेल की मंकी जो होता, बंदर होता, तो लेक मध्ये बुडला, म्हणजे की तिथे त्यांनी जम्प केलं. दॅट इज वाय नुजो विजिटेड द अर्थ. काय कारण होतं की नुजोनी अर्थ वरती आला, पृथ्वीवरती आला. आणि असंच लास्ट दॅट इज वाय, ते इकडे दिलंय ना इकडे दिलंय, हे दोन्ही सेंटेन्स आपल्याला भरायचे आहे. हे पहा, एक इथे एक्झाम्पल पहा, डॉग्स आर सो डल दॅट इज वाय डोंट प्ले विथ डॉग्स. ठीक आहे. आणि कॅट काय म्हणतीये, डॉग म्हणतोय, कॅट म्हणतीये की डॉग्स खूप डल असतात म्हणून मी त्यांच्या बरोबर नाही खेळत. आणि डॉग काय म्हणतोय, मिया इज अफ्रेड ऑफ डॉग्स दॅट इज वाय शी डझंट प्ले विथ डॉग्स. मिया म्हणजे जी कॅटी आहे, कॅट आहे, ती भीते कुत्र्यांची म्हणून जी आहे ती आमच्या बरोबर नाही खेळत. अंडरलाईन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला काय करायचं, नाउन्स म्हणजे जे संज्ञा शब्द आहेत ते त्यांना अंडरलाईन करायचं. ठीक आहे, त्याच्यावरती लाईन लावा. वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. तर ह्याच्यामध्ये काय आहे नाउन, मॅन लायन. ठीक आहे, मॅन लायन, ह्याच्या खालती तुम्ही अंडरलाईन करा, ह्याच्या खालती लाईन बनवा अशी, मॅन अँड लायन. आय एम द किंग ऑफ बीस्ट. ह्याच्यात काय, किंग बीस्ट. बीस्ट म्हणजे काय, जानवर. At last the man took the lion to a statue in a big garden. ह्याच्यात काय काय होईल, मॅन लायन स्टॅच्यू गार्डन. परत म्हणते, मॅन लायन स्टॅच्यू गार्डन. तर ह्याच्यात 4 शब्द आहेत नाउनचे. आता बघा, नाव यूज इच नाउन टू राईट अ मिनिंगफुल फ्रेज अँड सेंटेन्स. तर हे आपण आपल्या जे आपण सेशन करू, स्लाइड्स करू, त्यात बघूया. एक्झाम्पल दिलं त्यांनी, मॅन अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक. अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता हे बघा तुम्ही, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड, नोट द लास्ट लेटर अँड से द लास्ट साऊंड. हे पहा, इथे काय करायचंय आपल्याला, नुसतं एस ऍड करायचं आहे आणि इकडे ES. हे काय आहे, सिंग्युलर से प्लुरल बनवायची प्रक्रिया आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे बहुवचन. मेक वन मेनी पेअर्स एज शोन बाय ऍडिंग एस एट द एंड ऑफ द वर्ड. म्हणजे की ह्याच्या हर शब्दाच्या एंड मध्ये एस लावून तुम्ही जे आहे त्याला काय कराले, प्लुरल करून द्याले. कॉक्स, किड्स, फाइल्स, ट्रीज,
डॉग्स, शेल्स, ड्रीम्स, ट्रेन्स, मॅप्स, कार्स, बॅट्स, पॉज. त्याच्यात काय करायचं तुम्हाला सगळ्यांमध्ये नुसतं एक एस जोडायचं आहे. आणि इकडे काय करायचंय, सिंग्युलरचं प्लुरल करायला, एकवचनचे बहुवचन करायला ES हे जोडायचं. इथे नुसतं एस नाही, इथे ES. क्लासेस, ब्रशेस, आईलॅशेस, बंचेस, ग्लासेस, डॅशेस, मॅचेस, फॉक्सेस, ड्रेसेस, डिशेस, ब्रांचेस, बॉक्सेस. ह्याच्यात तुम्ही ES जोडाल आणि ह्याच्यामध्ये एस जोडाल तर काय होऊन जाईल, एकवचनचे बहुवचन, सिंग्युलरचे प्लुरल होईल. आता बघा लास्ट तुमचं हे रीड द सेंटेन्सेस, यूज द आयडियाज इन ईच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्सेस. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. ठीक आहे, म्हणजे मी आणि कोणत्या माणसापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंगर आहे. तर अशाच प्रकारचे सेंटेन्स इथे या सगळ्यांना घेऊन बनवायचे आहेत. लायन, माऊस, बिगर, स्मॉलर. आणि इकडे काय आहे, मॅन आर मोर इंटेलिजंट देन यू आर. इकडे अशा प्रकारचे बनवायचे आहेत. ठीक आहे, तर चला आपण आपली PPT वाला पाठ बघूया आणि समजू की यांना कसं करायचं आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 8 जो होता तुमचा, यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. म्हणजे आपली कल्पनाचा इस्तेमाल करा हे सेंटेन्सेस पूर्ण करायला. आता हे आपण पाहू. द मँगो वॉज रॉ, दॅट इज वाय आय डिडंट ईट द मँगो. म्हणजे काय होतं, आंबा जो आहे तो रॉ होता. रॉ म्हणजे काय, कच्चा. कच्चा असतो ना आंबा, तर तो जे आहे म्हणजे कच्चा आंबा म्हणजे कैरी होती, समजून घेतो की कैरी होती म्हणून मी तो आंबा नाही खाऊ पावलो. द कॅमल कुड नॉट स्लिप अवे फ्रॉम द फील्ड, दॅट इज वाय द फार्मर बीट द कॅमल. म्हणजे जो उंट होता तो शेतातनं पळू नाही पावला. स्लिप अवे म्हणजे पळू नाही पावला आणि त्याच कारणाने फार्मरनी, शेतकऱ्यांनी त्याला मारलं. द स्वॉर्म ऑफ द बीज ऑन द ट्री बिगेन टू स्टिंग हिम, दॅट इज वाय द मंकी जम्प्ड इनटू द लेक. अर्थ काय झाला याचा, बीज म्हणजे काय, मधुमाशी असते ना, मधुमाशांचा एक पूर्ण झुंड होता. स्वॉर्म म्हणजे झुंड, जे एका बरोबर खूप सारे असतात. जे झाडावरती जे होतं, ट्रीवरती, वृक्षावरती जे होतं, त्यांनी काय केलं, त्याला चावू लागला. बिगेन टू स्टिंग हिम. स्टिंग म्हणजे काय, चावणं. चावू लागला आणि याच कारणाने बंदर जो होता, मंकी होता, तो काय झालं, तो लेक मध्ये त्यांनी उडी मारली. ही वॉन्टेड टू स्टडी ह्युमन पार्ट्स, दॅट इज वाय नुजो विजिटेड द अर्थ. तर इथे काय की तो जो आहे तो ह्युमन बॉडी पार्ट्सला म्हणजे माणसाच्या शरीराला स्टडी करणं चाहत होता. त्याला एक प्रोजेक्ट मिळाला होता ना नुजोला, आणि म्हणून तो नुजो विजिटेड द अर्थ, म्हणून तो पृथ्वीवरती आला. द डॉग बिट द मॅडमॅन. ठीक आहे, द डॉग बिट द मॅडमॅन म्हणजे की एका कुत्र्यानी एका पागल माणसाला, मॅडमॅन म्हणजे काय, मॅड म्हणजे जो पागल असतो त्याला आपण म्हणतो, पागल माणसाला चावलं. आता लिहिलं होतं दॅट इज वाय, आणि ह्याच्या पुढेही आपल्याला लिहायचं होतं. दॅट इज वाय म्हणजे म्हणून, ही ऑल्सो बिट द डॉग. त्यांनी आपण कुत्र्याला चावलं, म्हणजे की कारण की तो पागल माणूस होता तर म्हणून त्यांनी असं केलं. ह्याच्या जागी तुम्ही आपल्या मनाचंही काही लिहू शकता. आता बघा, मिनिंगफुल फ्रेज अँड सेंटेन्स फ्रॉम नाउन. म्हणजे संज्ञाचा जो होता पार्ट आपण पाहिला होता, जे आपण 2-2, 3-3 शब्द काढले होते संज्ञाचे हर सेंटेन्स मधनं. त्याच्यानी आपल्याला काय करायचं होतं की एक फ्रेज म्हणजे की एक वाक्यांश आणि त्या वाक्यांशी एक पूर्ण सेंटेन्स असं बनवायचं होतं. बघा, पहिलं होतं मॅन, अ फॅट मॅन. अ फॅट मॅन वॉज क्लाइम्बिंग अप अ हिल. फॅट मॅन म्हणजे काय, जाडा माणूस. ठीक आहे ना, तर एक जाडा माणूस क्लाइम्बिंग अप अ हिल म्हणजे की डोंगर चढत होता. लायन, अ स्ट्रॉंग लायन. ठीक आहे, स्ट्रॉंग लायन म्हणजे खूप ताकदवर लायन. अ स्ट्रॉंग लायन वॉज ट्रॅप्ड इन अ नेट. एक खूप स्ट्रॉंग लायन जो होता तो ट्रॅप्ड इन अ नेट. नेट काय असतं, जे जाळी असते. ठीक आहे ना, जाळ्यात तो फसून गेला. किंग, द काइंड किंग. काइंड किंग म्हणजे काय असतं, खूप दयाळू. द दयाळू किंग. द काइंड किंग मेड हिज पीपल हॅपी. जो दयाळू किंग होता त्यांनी लोकांना काय केलं, खुश केलं. बीस्ट, द वाईल्ड बीस्ट. बीस्ट म्हणजे जानवर आणि वाईल्ड बीस्ट म्हणजे जे जंगली जानवर असतात. द वाईल्ड बीस्ट आर समटाइम्स डेंजरस. हे कधी कधी जे आहेत हे काय असतात, डेंजरस असतात, फार खतरनाक असतात. मॅन, द क्रुअल मॅन म्हणजे निर्दयी माणूस. द क्रुअल मॅन हिट हिज सर्वंट विथ अ स्टिक. जो निर्दयी माणूस होता त्यांनी आपल्या सर्वंटला, आपल्या नोकराला छडीनी मारलं. लायन, द ओल्ड लायन म्हणजे की ओल्ड म्हणजे काय, ते जुना नाही, म्हातारा. ठीक आहे, म्हातारा लायन. द ओल्ड लायन वॉज हंग्री. तो भुका होता. जो म्हातारा लायन होता तो भुका होता. स्टॅच्यू, अ बिग स्टॅच्यू. एक मोठीशी मूर्ती. अ बिग स्टॅच्यू वॉज कार्व्ड बाय अन आर्टिस्ट. एक मोठीशी मूर्ती एका आर्टिस्ट म्हणजे जे बनवतो त्यांनी बनवली. गार्डन, अ ग्रीन गार्डन. एक हिरवा बगीचा.
देअर इज अ ग्रीन गार्डन नियर माय हाऊस. माझ्या घराजवळ एक हिरवा गार्डन आहे. आता मेक सेंटेन्सेस. अ लायन इज बिगर दॅन अ माऊस. हे आपण जे लास्ट एक्सरसाइज बघितली होती त्याच्यातलं आहे. अ लायन इज बिगर दॅन अ माऊस म्हणजे एक सिंह जो आहे तो माऊस पेक्षा उंदीरपेक्षा मोठा असतो. अ माऊस इज स्मॉलर दॅन अ लायन. आणि असाच एक उंदीर जो आहे तो सिंहापेक्षा लहान असतो. स्मॉलर म्हणजे लहान. टू ट्रीज आर टॉलर दॅन द अदर ट्रीज म्हणजे की दोन वृक्ष टॉलर म्हणजे लंबे तर त्या बाकीच्या झाडांपेक्षा लंबे आहेत, उंच आहेत. टू ट्रीज आर शॉर्टर दॅन द अदर ट्रीज. अशाच प्रकारे दोन वृक्ष बाकीच्या झाडांपेक्षा शॉर्ट आहे म्हणजे हाईट मध्ये कमी आहे. द सन इज ब्रायटर दॅन द मून. सूर्य जो आहे तो चंद्रपेक्षा जास्त ब्राईटर आहे म्हणजे जास्त उजाला सूर्य फैलावतो ना, तर ब्राईटर म्हणजे जास्त उजाळा करतो जो. अ स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक. स्टोन म्हणजे जो पत्थर असतो तो ब्रिक म्हणजे जी ईट असते ज्याने घर बनतं, ठीक आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त स्टोन पत्थर जो असतो तो हार्डर असतो म्हणजे सक्त असतो. दीज टू बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन द अदर बुक्स. या दोन पुस्तका जास्त इंटरेस्टिंग आहे म्हणजे की रोचक आहेत बाकीच्या बुक्सच्या शिवाय. दीज टू बटरफ्लायज आर मोर कलरफुल दॅन दोज बटरफ्लायज. अशाच प्रकारे या दोन ज्या तितल्या आहे, बटरफ्लाय म्हणजे काय तितली आहेत, त्या जास्त कलरफुल म्हणजे रंगीत आहेत बाकीच्या बटरफ्लायच्या ऐवजी. तर अशा प्रकारे आज आपण ग्रामर पार्ट पाहिला मेनली, ज्याच्यात की नाउन्स बघितले आपण की नाउन्सनी कसं आपण फ्रेज मग सेंटेन्स कसं फॉर्मेशन करू शकतो. अशाच प्रकारे आता जे आपण लास्ट बघितलं ते ऍडजेक्टिव्ह रिलेटेड एक्सरसाइज होती तुमची. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण रिलेटेड एक्सरसाइज पण पाहिली आपण. तर आज ग्रामर पोर्शन पाहिलं आपण आणि त्याला नीट आणि तुम्ही परतसे बघा आणि समजा. हा सेशन आपला इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.